शबाशणी आल्या सगळ्या की छान होईल सगळं. देशपांडे, ओ देशपांडे, केळीवाला देशपांडे बाहेर या बरं. हेच वळण लावलंय वाटतं मुलांना. हळू 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 केवढ्यांदा ओरडताय, वाडा हालायला लागला. हळू बोला. मी का हळू बोलायचं? मी काय चोरी केली हळू बोलायला? आणि तशी पद्धत आमच्यात नाही, ती तुमच्यात आहे. हा अहो मी आपलं ऐकून घेते म्हणून काही बाई बोलू नका. हा आणि तो पदर जरा असा फिरवून घ्या बरं. तुम्हाला माहितीये ना आमच्याकडे चालत नाही असलं. एक्सक्यूज मी, ती स्टाईल आहे माझी, कळलं ना? आणि मला काय हौस नाही आली देशपांड्यांची पायरी चढायला अशी. अहो मग सांगा तरी काय झालं ते. तुमच्या यशनं आमच्या बागेतले पेरू चोरले. नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं त्याला पेरू चोरताना. ते बघा, दिसलेच मला पेरू. सरका बघा, इथेच आहेत. हे काय आमच्या बागेतले पेरू इथे ठेवलेत चोरून. हा सूर्य आणि तो जयद्रथ कुठे? बोलवा त्याला. अहो पण त्याला तर मारलं ना अर्जुनाने. बोलवा यशला तुमच्या. मी सोडणार नाहीये त्याला. बोलवा. काय झालं? हॅपन व्हॉट? अगं बाई, हा शकुनी मामा होय. तरी म्हटलं युद्धाचा शंख कोण फुंकतय? मला हौस आहे का भांडायची? हे सांगताय की विचारताय? अहो लता बहिणी, यशला पेरू आणायला सांगितले तर तो यांच्या बागेतून घेऊन आला. आय नो, मीच सांगितलं त्याला आणायला. घ्या, छान संस्कार दिले त्या मुलांना. संस्काराची भाषा तू करू नकोस पिंगळीन. पदर घे नीट. का तुमचं सगळ्यांचं माझ्या पदरावर डोळा आहे? डोळ्यात जातो त्यावर. आणि हे देवासाठीच आणलेत ना पेरू? खप्पा सगळं देवाच्या नावावर. अगो बाई, काल केवढे टेकू लावलेत घरात. म्हणजे ऐकलं होतं पण असं कधी पाहिलं नाही हो. छान दिसतंय. किती दिवस टिकणार आहेत हे टेकू? झाली टेहाळणी करून झाली. या, मला काही हौस नाहीये तुमची पायरी चढायची आणि तुमच्याशी बोलण्यात तर अजिबात इंटरेस्ट नाहीये. ठेवा ते पेरू तुम्हाला. हा, पुण्य मिळेल थोडस. चल ग, हळू जरा. उगाच आणले यांच्याकडचे पेरू. कळलं आणले तर? देवासाठीच आणले होते ना. तिला बघतेस मी बरोबर. तर कोण आलं? तीच असणार. तीच. आता ही गेली माझ्या हातून. आता ही गेलीच माझ्या हातून. वहिनी काय ग, काय आहे? चंद्रकांतराव आहेत का? काय काम आहे? ते तुम्हाला नाही सांगता येणार. ते म्हणाले की घरात आज कार्य आहे, त्यामुळे आमचं काम अगदी सहज होऊन जाईल. आणि त्यांची ही आयडिया मला खूपच एक्साइटिंग वाटली ना, म्हणून आले मी. व्हॉट आयडिया? व्हॉट एक्झॅक्टली? एन्झायटी नाही हो, एक्साइटमेंट. एक्साइटिंग. तेच काय? डोहाळ जेवणाची. डोहाळे जेवण? इथपर्यंत आलं सगळं? हो, म्हणजे आधी साखरपुडा, मग लग्न आणि मग डोहाळ जेवण. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.